संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी आळंदी येथील इंद्रायणीच्या काठी ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी आहे। या ठिकाणी महाराष्ट्रातून देशभरातून मोठ्या संख्येने भक्त येत असतात। सकाळी 4 वाजेपासून मंदिर भक्तांसाठी खुले असते। काकडा आरतीनंतर भक्तांसाठी मंदिर खुले होते। येथे समोरच प्रसादाची दुकाने, धार्मिक साहित्य, भक्तांसाठी मिळेल अशी व्यवस्था केलेली आहे। भाव कमी घेणार गिऱ्हाईक कर्ज लगेच 10 रुपये जवळ नाही तुमच्या। काय करताय तुम्ही? माळा घेणार कौतिकानी 10 रुपये नाही त्याचे जवळ। ज्या इंद्रायणी काठी संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतलेली आहे ती ही इंद्रायणी नदी। या इंद्रायणी नदीच्या तीरी मोठ्या प्रमाणावर भक्त हे स्नान करण्यासाठी येत असतात। मात्र ही इंद्रायणी नदी आता मोठ्या प्रमाणावर दूषित होत असल्याचं चित्र आहे। एका नाल्याप्रमाणे अवस्था या पवित्र नदीची झालेली आपल्याला दिसते। येथेच कपडे धुतले जातात मोठ्या प्रमाणावर। घाण पाणीही या ठिकाणी सोडलं जातं। शासनाने, येथील नगर परिषद प्रशासनाने, येथील कारभाऱ्याने ही बाब कुठेतरी गांभीर्याने घेतली पाहिजे। पुणे शहरापासून पिंपरी चिंचवड शहरापासून पुणे हे विद्येचं माहेरघर समजलं जातं। पिंपरी चिंचवड शहराने मोठी प्रगती केलेली आहे। सर्वत्र मोठ्या प्रमाणावर प्रगती होत असतानाच या नदीची मात्र दुरावस्था झालेली दिसते। या नदीचं पावित्र्य टिकून ठेवलेलं नाही। जेव्हा संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांचा जी दिंडी पंढरपूरला जाते त्यावेळी हा कळस जो आहे तो हलतो अशी एक आख्यायिका आहे आणि त्याचा भक्तांनी नेहमी अनुभवही घेतलेला आहे। आपणही जेव्हा
इथून पालखी पंढरपूरला आषाढी एकादशीची प्रस्थान होते त्यावेळेस आपण याचा अनुभव घेऊ शकतो. बाहेरून येणाऱ्या भक्तांसाठी येथे मोठ्या प्रमाणावर राहण्याची व्यवस्था, काही खाजगी लॉजही येथे आहेत. काही भक्त निवास आहेत, काही आश्रमही आहेत. तुम्ही या ठिकाणी राहू शकतात काही दिवस. आणि इतरही काही स्थळं आहेत. तिथून पुणे शहरातही मोठ्या प्रमाणावर स्थळं आहेत जे आपण पर्यटक म्हणून पाहू शकतात. दगडूशेठ गणपतीसह अनेक मोठे स्थळ इथे आहेत. मात्र आळंदी या ठिकाणी इथूनच पुन्हा संत तुकाराम महाराज यांचं देऊगाव आहे. भंडारा डोंगर आहे, या ठिकाणी आपण जाऊ शकता. आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा की ही इंद्रायणी जी नदी आहे ती अत्यंत दूषित होत आहे आणि याला जबाबदार कोण आहे या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. प्रशासन जागे होईल का, शासन जागे होईल का, आणि येथे येणारे भक्तही या ठिकाणी घाण करणार नाहीत याची दक्षता घेतील का, या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि आळंदीला एकदा नक्की भेट द्या. जय हरी. आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. थांबतो.